नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी आपल्यासमोर माझी अक्करबोटे ही नवी कादंबरी क्रमशः कथनासाठी घेऊन येत आहे. आज 29वा भाग आहे. मागच्या भागामध्ये आपण असं पाहिलं की नारायण रक्ताच्या कॅन्सरनं मरण पावला आणि तो रत्नाच्यासाठी फार असह्य असा क्षण होता. तेव्हापासून ती कितीतरी वेळा बेशुद्ध पडली, कारण ती शुद्धीवर आली की फक्त रडायचंच काम करते. तिची माय वंदना किंवा गीताबाई ह्या तिला सावरत राहतात. आता सावडण झालं, त्याचं जे काय तेरवी बिरवी करायची सगळं दावं त्या दिवशी सगळं उरकून टाकलं. बाकीचे पाहुणे राहुणे निघून गेले. घरातली वर्दळ कमी झाली. तिची माय मात्र राहिली. गीताबाई दुसऱ्या दिवशी तिचा नवरा आला आणि त्याच्याबरोबर ती गेली. वंदना अजूनही इकडंच होती. इकडचं सगळं ती करत होती. आणि अशात मग एक दिवस तिच्या मायचं थोडंसं दुर्लक्ष झालं तर रत्नानं भिंतीवर डोकं हाणून घेतलं आणि इतकं की अक्षरशः तिच्या डोक्याला टेंगूळ आलं मोठं आणि ती बेशुद्ध पडली. मग असं पुन्हा 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 होऊ लागलं आणि त्यातून मग तिला एकदा डॉक्टरकडे सुद्धा न्यावं लागलं. डॉक्टरांनी समजावून सांगितलं की बाई, दुःख हे कोणालाही असते आणि ते आपण सहन केलं पाहिजे, तेवढी एक शक्ती तुमच्यात आली पाहिजे. रत्नाला ते ऐकून बरंही वाटलं. हळूहळू हळूहळू रत्ना तेव्हापासून मग थोडंसं दुःख विसरल्यासारखं दाखवू लागली. आणि त्याच्यानंतर मग 15 दिवसांना तिची आई जी आहे ती आईही एक दिवस गावाकडे निघून गेली. जाताना ती वंदनाला सांगून गेली की तू लक्ष ठेव बाई तिच्यावर, तिला जास्त रडू देऊ नको किंवा तिला एकटी राहू देऊ नको, सध्या तू तिच्या घरीच राह. वंदना हो म्हटली. आता वंदनाचा नवरा शेताची जी कामं होती किंवा त्याचे 2 बैल, रत्नाचे 2 बैल, एक म्हैस, हे सगळं सांभाळतच होता. पण शेतात कापूस फुटलेला होता किंवा आणखी जे काही कामं होते ते सगळे तो करून घेत होता, दोघांचे. तेव्हा शेताची काही चिंता नव्हती. पण तरीही वंदनानं आपल्यासाठी किती दिवस राबावं असं रत्नाला वाटलं आणि रत्ना तिला म्हणाली की आता बाई, तुम्ही असं करा की उद्यापासून तुम्ही तुमच्या कामाला निघून जा. आता पडत्या फळाची आज्ञा मानून वंदनासुद्धा तिच्या घरी दुसऱ्या दिवशी निघून गेली. आणि मग तो दिवस तिला रत्नाला खायला उठला, कारण एवढं मोठं घर आणि त्या घरात ती एकटी. ते बरं झालं की हे जुनं माडीचं घर इथं जे होतं ते काढून टाकलं आणि त्या जागी नवं घर बांधलं. त्या घरात जर असती तर ती जास्त त्रस्त झाली असते, कारण ते घर एक तर कोंदट होतं आणि त्याच्यात पुन्हा सासूच्या आठवणी जास्त आल्या असते तिला. तिनं छळलं असतं. करण्यासारखं काय होतं रत्नाला? नारायणचा फोटो बैठकीत लावलेला होता वर. त्या फोटोकडं पाहून ती ढसढसा रडली. बराच वेळ रडली. त्याच्यासाठी तिनं दारही लोटून घेतलं होतं बैठकीचं, कोणाला दिसू नये म्हणून. पण काय काय किती वेळ रडणार, किती वेळ रडणार? दुपारची शाळा सुटली. तिचे पोरं घरी आले. त्यांना खाऊ पिऊ तिनं घातलं आणि पुन्हा पोरं शाळेत गेले. तिनं दार सताड उघडं ठेवलं. दिवस कटत नव्हता. फार कठीण गेलं. संध्याकाळच्या स्वयंपाकाची तिनं तयारी सुरू केली. चूल पेटवली, त्याच्यावर भरित्या ठेवला आणि मग डाळही टाकले. पण तिला काम उरकत नव्हतं. तसं खाण्यावर तर इच्छा नव्हतीच, पण पोरांसाठी करणं भाग होतं. ती रात्रही तिला भयानक जड गेली. डोळ्याला डोळा लागला नाही. सारखी तिची नजर नारायणच्या फोटोवर होती आणि त्याच्या
आठवणी. किती जीव तोडत होता. जाताना काय सांगितलं त्यानं की हे पाय, मी अध्यक्षाला बोलून बसलो, अध्यक्षानं कबूल केलं की मी मेल्यावर तुले ते शाळेवर चपराशी म्हणून घेणार आहेत. चपराशी म्हणून राहण्यात काही लाज नाही, काम करण्यात लाज नाही, लाज चोरी करण्यात आहे, छिन्नालकी करण्यात आहे. तेव्हा मी गेल्यावर तू शाळेत नोकरी कर, नाही म्हणू नको, तुला माही शपथ आहे. आणि खरोखर तिचं मन त्यानं तयार केलं, म्हणजे तिच्याजवळून होकारच घेतला. आता तिला त्या गोष्टीचं थोडंसं अवघडल्यासारखं वाटत होतं की आपण कधी कोण्या बाहेरच्या माणसासमोर कधीच गेलो नाही, आयुष्यात कधी कोणाचं तोंड पाहिलं नाही, कोणासमोर तोंड उघडलं नाही. आणि आता नोकरी करायची म्हटल्यावर मग तिथं तर शाळेत अनेक शिक्षक आहेत, हेडमास्तर आहेत, किंवा येणारे जाणारे लोक आहेत, अध्यक्ष आहेत. ह्या लोकांना पाणी देणं, झाडलोट करणं, अमकं करणं, ढमकं करणं, कसं करावं आपण हे? पण नवऱ्याची इच्छा आहे, ती नाही म्हणता येणं शक्य नाही. आणि काय झालं की त्याच्यात एक दिवस मग शाळेचे अध्यक्षच तिला भेटायला आले. पहिल्यांदा भेटू लागले ते. अध्यक्षाला तिनं आधी पाहिलं नव्हतं. नारायण जेव्हा मरण पावला तेव्हा त्याच्या मातीला किंवा सावडणाला ते येऊ शकले नाही, कारण ते मुंबईला गेलेले होते. आणि मग अध्यक्ष आले पहिल्यांदा, अध्यक्षच तिच्याकडे पाहत बसले. तिला कळे ना की या माणसाला काय झालं. पाणी तिनं ग्लास पुढं केला, तोही भानावर आला. पाणी घटाघटा प्याला, तिच्या हाती ग्लास दिला, ती घरात गेली. पुन्हा मग दरवाजाच्या आड येऊन उभी राहिली. तसा अध्यक्ष म्हणाला की बाई, मी हे सांगायला आलो की तुम्ही तुमचे कागदपत्र आता तयार करा. नारायण जाधव सरांच्या मृत्यूचं तुम्हाला हे लागेल, सर्टिफिकेट लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायतचा दाखला घ्यावा लागेल. तो मग कोर्टामध्ये जावं लागेल, कोर्टामधून तो तुम्हाला मिळवावा लागेल. त्याला मृत्यूपत्र म्हणतात. ते मृत्यूपत्र तयार झालं की ते तुम्ही शाळेमध्ये घेऊन या. तुमचे जे काही मॅट्रिकच्या सर्टिफिकेट असतील, म्हणजे तुमची TC असेल, तुमची मार्क लिस्ट असेल, किंवा मग तुम्हाला जातीचा सुद्धा दाखला काढावा लागेल. हे सगळं 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 तुम्हाला करावं लागेल. आणि हे सगळं झाल्यावर तुम्ही, आणि ते लवकरात लवकर या 8 दिवसात करा. आणि शाळेच्या ऐवजी तुम्ही माझ्याकडेच घेऊन या, मग मी शाळेत देऊन टाकेन. एवढं बोलून त्याला चहाही पाजला रत्नानं, अर्थात तो निघून गेला. पण रत्नाचा जीव धडधडला की तो पहिल्यांदाच जेव्हा तिच्याकडे पाहत होता तेव्हा त्याची नजर तिला काही चांगली वाटली नाही. बायकांना कळते हे कोण कोण्या नजरेनं, कशा नजरेनं पाहत होते. त्याची नजर काही तिला चांगली वाटली नाही. तो चांगला माणूस असेल नसेल ते नक्की तिला माहिती नाही, पण मनातून हा माणूस आपल्याकडे ज्या नजरेनं पाहतो ती नजर त्याची चांगली नाही हे तिला जाणवलं. आणि मग तिच्या मनात विचार लागला की काय करू मी आता? जाऊ का शाळेमध्ये नोकरी करायला? नोकरी करायला गेलो तर या माणसाच्या सोबत अनेक प्रसंगात मला सामोरं जावं लागेल, त्याच्यासोबत राहावं लागेल, किंवा तो जे सांगेल ती कामं करावी लागतील. आणि हेडमास्तर मात्र चांगला वाटला तिला, कारण ते त्या दिवशी मौतीच्या दिवशीही भेटून गेले आणि सावडायच्या दिवशीसुद्धा भेटून गेले. पण निर्मळ माणूस वाटला तो. ठीक आहे, आपण या माणसाशी जास्त संबंध येणार नाही, हेडमास्टरशी जास्त संबंध येईल, पाहू काय करता येईल ते. आणि मग तिनं मनाची तयारी केली. दुसऱ्या दिवशीच तिनं वंदनाला सांगून ग्रामपंचायतमधून नारायणच्या मरणाचा दाखला मिळवला. आणि नंतर मग तो दाखला घेऊन ती आणि वंदना त्याच्या दुसऱ्या दिवशी
वाशिमला गेले. काय कारवाई करायची ती कारवाई तिथं केली आणि नारायणचं मृत्यूपत्र मिळवलं. एकदा ती माहेराला गेली. अर्थात तिची शाळा माहेरातच होती. गावातल्याच हायस्कूलमधून ती मॅट्रिक पास झाली होती. शाळेत जाऊन तिनं तिची टीशी आणली. तिची मार्कशीट घरी होतीच. ती मार्कशीट आणली आणि हे सगळे कागद घेऊन अर्थात ज्या दिवशी ती अध्यक्षाला भेटायला गेली त्या दिवशी ती वंदनाला घेऊन गेली. एकटी गेली नाही. वंदना आणि ती अध्यक्षाच्या घरी जेव्हा गेले तेव्हा अध्यक्ष बैठकीत बसलेले होते आणि पुन्हा तीच वंदना सोबत असूनही या 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 असं म्हटल्यावर बसायला लावल्यावर तो अध्यक्ष राहून 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 तिच्याकडेच पाहत होता. काय करू? पुन्हा तिचं मन विचलित होऊ लागलं की हे कागद असेच आपण परत न्या, करू नये नोकरी आपण. इथं आपल्या जीवाला सुख लाभणार नाही. हा माणूस आपल्याला सुखात ठेवणार नाही. काही ना काहीतरी हा आपल्यावर संकट आणेल. काय करू? तिनं वंदनाकडे पाहिलं. वंदनानं थैलीतले कागद काढले, अध्यक्षाच्या हातात दिले. अध्यक्षाने ते कागद पाहिले. ठीक आहे, पाहून घेतो मी आणि हेडमास्टरला देतो. मग हेडमास्टरला तुम्ही भेटा आणि मग हेडमास्टर आणखी काय काय पाहिजे ते सांगतील आणि ते पेन्शनचं पण पाहून घ्या. हेडमास्टरांनी काही कागद तयार केलेले आहेत त्यासाठी हे मृत्यूपत्रसुद्धा पाहिजे असते आणि ते सगळं आपल्याला लागतेच. त्याच्यामुळं मग पेन्शनचंही तुमची केस कुठपर्यंत आली तुम्ही हेडमास्टरांना भेटा. असेच जा आता तुम्ही सरळ गावाकडे जाण्याऐवजी आधी हेडमास्टरांना भेटायला जा. आणि तटकन रत्ना उठली, वंदनाही उठली. एक शब्दही न बोलता किंवा त्याच्याकडे न पाहता धडधडत्या अंतःकरणानं वंदनानं त्याच्या बैठकीतून बाहेर पाय टाकला आणि त्याच्या वाड्याच्या पायऱ्या भरा 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 उतरल्या. मागून वंदना अगरत्ना 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 अशा हाका मारत होत्या पण तिनं तिच्याकडे ध्यान दिलं नाही. अशा वातावरणात तिला आता नोकरी करायची. बघू काय होते पुढे. पुन्हा दुसऱ्या भागात मी आपणास भेटेन. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि मोठ्या संख्येने सबस्क्राईबसुद्धा करा. आभारी आहेच. नमस्कार.